अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। येणाऱ्या 4 डिसेंबर 2025 ला दत्त जयंतीनिमित्त आपण सर्व स्वामी भक्त, दत्त भक्त स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची काही ना काहीतरी सेवा करायला बसलोय। प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारायण करावं अशी इच्छा असते, परंतु मनात असून सुद्धा जर काही कारणास्तव तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करता आलं नाही, तर अशा वेळी गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायांचं सुद्धा तुम्ही पठण येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत नक्कीच करू शकता। अशा प्रकारची 2 छोटी पुस्तकं आपल्याला कुठेही जिथे देवाचं सामान उपलब्ध होतं तिथे मिळून जातील। तर गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाचं जर तुम्ही पठण केलं तर त्याचं तुम्हाला फळ मात्र निश्चित मिळेल, कारण अतिशय पवित्र असे हे 2 अध्याय मानले जातात। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी आणि त्याचबरोबर कोणतीही संकट निवारून सकल मनोरथ पूर्ण करण्यासाठी गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाचं पठण केलं जातं। ही सेवा चालू असताना तुम्हाला घरामध्ये मद्यपान आणि मांसाहार पूर्णतः बंद ठेवायचं आहे आणि दत्त जयंतीला तुम्हाला दत्त महाराजांना संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवून सांगता करायची आहे। तर हे अध्याय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता। याची तुम्ही रोज वाचलेत, पारायण केलं तरीही चालेल, किंवा ठरवून तुम्ही 1, 5, 3, 7, 11, 21 अशा प्रकारे पारायण केलं तरी सुद्धा चालेल। जर मासिक पाळी, सुवेर, सुतक असेल तर तेवढे दिवस तुम्हाला ही सेवा करायची नाहीये, ते दिवस झाल्यानंतर पुन्हा सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता। तर प्रत्येकाने आवर्जून दत्त महाराजांची ही सेवा अवश्य करा। स्वामी महाराज, दत्त महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।